तर उदय सामंत यांच्या भेटीनंतर बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोड उभारणीसाठी होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। भूसंपादनाला विरोध करण्यासाठी मुंबईत येऊन आंदोलन करण्याला स्थगिती देण्यात आली। दरम्यान उदय सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना फोन करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली। शेतकऱ्यांना त्रास देऊन, शेतकऱ्यांवर अन्याय करून, जमीनदारांना जबरदस्ती करून शासनाला कुठचाच प्रकल्प करायचा नाही अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आपण सुरुवातीला पहिलं काय करूया की आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे पहिली बैठक करू, थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याऐवजी किंवा शिंदे साहेबांकडे जाण्याऐवजी। आणि आता मला जिल्हाधिकाऱ्यांनी दीक्षित साहेबांना जो फोन लावून दिला ते पण नकारात्मक नाही आहे। थोडंफार मला असं वाटतं की कम्युनिकेशन गॅप आहे, संवादामध्ये कमतरता आहे आणि तो संवाद घडवण्याची जबाबदारी तुम्ही आता माझ्यावर सोडून द्या। तर विक्रोळीतील खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झालाय। नातेवाईकांनी आरोप केला। तर आमदार सुनील राऊतांकडून रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील राहणारे चेतन ठाकूरचा विक्रोळीतील आदी आरोग्य या खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप आहे। दरम्यान रुग्णालयानं आरोप फेटाळले। ताप आला, 105 झाला, त्याच्यानंतर पूर्ण घामाघाम झाला तो। मग आम्ही नर्सला पण बोललो की तुमच्या डॉक्टरला आणा, नाहीतर रेफर करा दुसरी जागावरती, तरी पण काहीच केलं नाही ते लोक। आम्ही विनंती पण करतोय, काका पण करतायत, सागर पण होतं तो पण आहे, आई पण नंतर आली, सगळे हे। त्याच्यानंतर 11च्या नंतर जे घडलंय, नंतर ICU मध्ये गेले, तिकडे पण नर्स होती, ती पण बोलते की मी ICUचे डॉक्टर आहे। हां, तिकडे जाऊन बोलतायत, आम्ही विचारतो तरी पण बोलतायत की 4-5 तासात नॉर्मल होणार। त्याच्यानंतर बोलतात की व्हेंटिलेटरवर टाकायचं आहे। हे 1-2 तासात पूर्ण घटना घडली आहे। त्याला एक इंजेक्शन दिलं गेलं, ते इंजेक्शन दिल्यानंतर त्याला थंडी ताप भरला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला। हा हॉस्पिटलचा पूर्ण हलगर्जीपणा आहे आणि त्यामुळे हे 300-400 लोक इथे जमा आहेत। मी आहे, दत्ता दळवी आहेत, आम्ही सगळ्यांचे पदाधिकारी आहोत इथे। आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या हॉस्पिटल एक तर मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावं, कारण हे हॉस्पिटल जनतेसाठी, लोकांसाठी याचा काही मात्र उपयोग नाही। हे टोटल कमर्शियल प्रमाणे चालू आहे। इथे चांगले डॉक्टर नाही, चांगली सुविधा नाही आणि त्यामुळे ह्या आलेला माणूस हॉस्पिटल बघून ॲडमिट होतो आणि त्याला योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होतो। त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की हे हॉस्पिटल बंद होऊन हे महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं। साहब, ये तो है नहीं। जो इंजेक्शन दिया गया था उनका बुखार कम करने के लिए, जिसको कहते हैं पैरासीटामोल, आप लोग भी जानते हैं कि पैरासीटामोल से बुखार कम हो जाता है। उनका जाड़ा लग रहा था, तो जाड़ा कम करने के लिए हमने उनको भी इंजेक्शन दिया था ताकि उनका जाड़ा कम हो जाए। जहाँ हम तो किसी का यानी कि विचार जो है वो तो नहीं रोक सकते, मगर ये अस्पताल में कोई नेग्लिजेंस